कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं. कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही विचारभाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला, का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं. आणि त्या काळामध्ये भाई माझे मित्र आहात तुम्ही, मुजोरी करायला हिंमत लागत नाही. तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि तथ्य हेच आहे, आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं, त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी 300 स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे. आणि मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी. पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल त्या ठिकाणी राहतात. आणि मी हे बघितलेलं आहे, मुंबईमध्ये 3-3, 4-4 पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो, तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सणवार त्या ठिकाणी साजरा करतो. किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पडावा. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र हे जे काही लोक असा माजोरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं. आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकांचं संघटन तयार करू शकतो, त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो. पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही, त्यांना आम्ही राहू देणार नाही, घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही. मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाहीये. मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही. आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत. आपल्याला माहिती आहे की बंगालसारख्या राज्यामध्ये सगळे समाज त्या ठिकाणी मासळी खातात, देवालाही दाखवतात. काही राज्यांमध्ये 100% आपल्याला शाकाहार दिसतो. त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संधी दिलेली आहे, संज्ञा दिलेली आहे. निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही, मूर्ती ठेवत नाही, त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे. आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संज्ञा दिली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे. पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे
एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे, तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत. त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित आहोत. त्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल. साठी अरे पण थांबा ना, मी हात जोडून विनंती करतो. त्याच्या डोक्यावर रॉड मारलाय. 7ची केस असेल तर 307 होईल. बाकीचे जे 289 आहेत तर त्या संदर्भामध्ये आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये नसल्यामुळे ते विषय फेटाळण्यात आलेले आहेत. यानंतर निवेदन मंत्री महोदय निवेदन करतील. चंद्रकांत पाटील. दिनांक 18/12/2024 रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे जाणाऱ्या प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत मुंबई शहराजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलंड नजीक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना दिनांक 18/12/2024 रोजी दुपारी 3:55 सुमारास घडली. या बोटीतून एकूण 110 प्रवाशांपैकी 96 प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत 13 जणांना मृत घोषित केले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे 3 तर इतर 10 नागरिक आहेत. 3 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एक 4 वर्षाची मुलगी आणि एक 8 महिन्याची गरोदर महिला आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. नौदलाचा एक जवान सुद्धा गंभीर असून उपचार घेत आहे. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिसांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतले. या बचाव कार्यात नौदलाच्या 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्याप शोधकार्य सुरूच आहे. अजूनही 8 क्राफ्ट, 1 कोस्टगार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टर मदतीने शोधकार्य सुरूच आहे. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयाची आर्थिक मदत कालच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे. अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. परभणी हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशी यांना जाळपोळ करण्याच्या व्हिडिओच्या आधारे अटक करण्यात आली होती. न्यायालयापुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांनी मारहाण केलेली नाही असं म्हटलं. असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं. सोमनाथ सूर्यवंशी यांना COPD हा श्वसनाचा आजार होता. कोठडीत त्रास झाल्यानं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये जुन्या जखमांचा उल्लेख आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली. सोमनाथच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं पोस्टमॉर्टममध्ये उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे कुणी असं पटकन मरतं का असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. परभणीतील हिंसाचाराच्या नंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं, पण तसं काहीच नव्हतं. पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.